नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा गुणोत्तर यावर आधारित खूप सोपा प्रश्न आपल्या पुढे बघा. प्रश्न आधी आपण वाचून घेऊया. 2 डझन वह्यांची किंमत 360 रुपये आहे. सव्वा डझन पेनांची किंमत 315 रुपये आहे. तर एक वही आणि एक पेन यांच्या किमतीचे गुणोत्तर किती असेल? म्हणजे एका वहीची किंमत आणि एका पेनाची किंमत यांचं गुणोत्तर काय असेल असं आपल्याला विचारले. म्हणजे बघा, वहीची किंमत लिहायची काय? वहीची किंमत छेद आपल्याला काय करायचे? पेनाची किंमत असं करायचे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या एक एक वहीची एका पेनाची किंमत काढावं लागेल. कशी काढायची? बघा, टोटल वह्या किती बघा, 2 डझन. 2 डझन वह्याची किंमत आहे 360 रुपये. मग एका वहीची किंमत कशी काढतो आपण? एकूण किंमत भागिले वह्यांची संख्या किती आहे? 360 रुपये आहे. किती? 2 डझन म्हणजे 24 वह्या. किती? 1 डझन म्हणजे 12 वह्या, 2 डझन म्हणजे 24 वह्या. भागिले 24 करा. 24 24 एक 24, 24 एक 24, उरले 12, 24 पंचवीसाचे. म्हणजे एका वहीची किंमत किती आली? 15 रुपये. बघा इथे लिहू 15 रुपये. पुन्हा आता पेनाची काढायची. पेनाचं काय म्हणते? सव्वा डझन पेनांची किंमत 315 रुपये. आता किंमत झाली 315, पण सव्वा डझन म्हणजे काय बघा? सव्वा डझन म्हणजे असतं 1 आणि वर पाव. 1 डझन म्हणजे 12 आणि पाव डझन म्हणजे किती? 12चं पाव, चौथा हिस्सा किती? 3. 12 आणि 3 15. सव्वा डझन म्हणजे 15 पेन झाली. भागिले 15 करा. 15 एक 15, 15 दोन्ही 30, उरला 1, 15 एक 15. एका पेनाची किंमत किती आली? 21. छेद 21 करा. आता यांचं गुणोत्तर घ्यायचं आपल्याला. कितीनं भाग जातो? 3 जातो. 3 पाचची 15, 3 7 21. याच्या पुढे कटतंय का? नाही. मग आपलं वही आणि पेन यांच्या किमतीचं गुणोत्तर किती आलं? 5 जसे 7, म्हणजे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.